पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने महिलांच्या T20 संघासाठी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. ऑक्टोबरमध्ये महिला T20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळली जाणार आहे आणि या स्पर्धेसाठी 15 जणांचा पाकिस्तानचा संघ घोषित करण्यात आलाय. या संघाच्या कर्णधारपदी 22 वर्षीय फातिमा सनाला कर्णधारपद देण्यात आले. त्यामुळे आता फातिमा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये नेतृत्व करताना दिसणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिला T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केलाय. यावेळी 6 वर्षात प्रथमच ऑस्ट्रेलियाने T20 विश्वचषकासाठी आपला पूल स्ट्रेंथ टीम निवडली आहे. अनेक नवीन खेळाडूंनाही संघात संधी देण्यात आली आहे. टायला व्लामिक, सोफी मोलिनक्स आणि डार्सी ब्राउन यांना संघात स्थान मिळालंय. देशाचा उदयोन्मुख फिरकीपटू फोबी लिचफील्डची संघात निवड झाली आहे. ती पहिल्यांदाच T20 विश्वचषकाचा भाग होणार आहे. व्यावसायिक टेनिसपटू म्हणून यश मिळवल्यानंतर जोकोविचने अखेरीस पॅरिसमध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचेही स्वप्न साकारलंय. आता या सोनेरी यशानंतर कारकिर्दीमधील 25व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत जोकोविच आजपासून अमेरिकन टेनिसच्या स्पर्धेत उतरणार आहे. भारतीय खेळाडू तन्वी पत्रीने चीनच्या चेंगदू येथे काल झालेल्या अंतिम सामन्यात व्हिएतनामच्या थिथू हुयेन गुयेनला सरळ गेममध्ये नमवित आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या 15 वर्षाखालील गटाचे विजेतेपद पटकावलंय. अग्रमानांकित तन्वीने 34 मिनिटे चाललेल्या सामन्यात दुसऱ्या मानांकित गुयेनवर 22-20 आणि 21-11 असा विजय नोंदवलाय. तन्वीच्या या कामगिरीनंतर तिचा सामिया इमाद फारुकी आणि तस्मीम मीर यांच्या यादीत समावेश झालाय. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये 3 सामन्यांची T20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत वेस्ट इंडिजने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिका आपल्या नावे केली आहे. ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये येथे खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात 179 धावांचे लक्ष्य राखून वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सलग 3री मालिका जिंकली आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत बांगलादेशने नाट्यमयरित्या 10 विकेट्स राखून बाजी मारली आहे. या विजयासह बांगलादेशने कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पाकिस्तानवर पहिल्यांदाच विजय मिळवलाय. सामन्याच्या शेवटच्या दिवशी विजयासाठी मिळालेल्या 30 धावांच्या आव्हानाचा सहज पाठलाग करत बांगलादेशने या ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेतील रावळपिंडी कसोटीत बांगलादेशनं विजयी सलामी दिली. या विजयासह बांगलादेशनं ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत आपलं स्थान उंचावलंय. दुसरीकडे इंग्लंडच्या संघानेही श्रीलंकेला मात देत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्यासाठी कंबर कसली आहे. बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यातील निकालानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बदल झालाय. पण टीम इंडिया अजूनही अव्वल स्थानासह सेफ झोनमध्ये दिसत आहे. झिशान अन्सारी, यश गर्ग आणि विजय कुमार यांच्या धारदार गोलंदाजी आणि स्वस्तिक चिकाराच्या स्फोटक अर्धशतकी खेळीच्या जोरावर मेरठ मॅव्हरिक्सने UP T20 क्रिकेट लीगला दणदणीत विजय मिळवून दिलाय. काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत काशीचा 7 गडी राखून पराभव करत गेल्या वर्षीच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेतलाय. काशीचे 101 धावांचे लक्ष्य मेरठने अवघ्या 9 षटकात 3 गडी गमावून पूर्ण केलंय. जसमेरच्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रिंकू सिंगने शानदार षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिलाय.